आई शपथ, कसली भली मोठी वागळी गावली ती बघा. तरी जवळजवळ 80 किलोच्या वर आहे वागळी. मालवणच्या माशाच्या लिलावा गेल्यावर नेहमी काही ना काहीतरी वेगळा बघू गावतात. मागच्या वेळी भलं मोठं लॉबस्टर बघू गावली आणि ह्या वेळी भली मोठी वागळी बघू गावली. मित्रांनो, तुम्ही जर कोकणात फिराक येत असाल ना, तर मालवणचा ह्यो माशाचा लिलाव नक्की बघा. हय तुमका ताजे फडफडीत मासे मिळान जातले. जर तुमका लिलावा पोचाक नाही जमला पण तुमका ताजे फडफडीत मासे खाऊचे तर नाराज होता कारण नाही. ओ रुचिरा असा ना, माशाच्या थाळीसाठी फेमस असलेला हॉटेल रुचिरा. जसा नाव तसाच चवीन भरलेला ठिकाण. या हॉटेलचा इतिहास पण भारीच असा. याचे मालक मंगेश जावकर 1986 साली कामानिमित्त मुंबईत गेले. पण शेवटी कोकणी माणूस हो, गावाकडची ओढ नेहमीच लागलेली असते. त्यामुळे वरच्यावर ते गावात येतच असत. पण 1999 ला जेव्हा ते परत मालवणा गेले ना, तेव्हा त्यांनी विचार केल्यानी की परप्रांतीय लोक हई येऊन आपल्याच गावात हॉटेल टाकून स्वतः तो धंदो करतात, तर आपण कशाक मागे राहायचा. तेव्हा रोजगाराच्या खातीर आणि आपल्या शहरात स्वतःचा काहीतरी असा व्हाया. बस हैसूनच 2000 साली सुरू झाला हॉटेल रुचिरा. आपल्या मुलीच्या नावाने सुरू केलेली ही जागा आज मालवणचं एक लँडमार्क बनली असा. सुरुवात फक्त 12 लोकांच्या जेवणाच्या जागेपासून झाली. आज 120 लोक एकाच वेळी ताव मारू शकतात. हॉटेल बद्दल डिटेल सांगूचा झाला तर मस्त एसी फॅमिली रेस्टॉरंट हा. शुद्ध शाकाहारी ते पंजाबी चायनीज पर्यंत सगळी व्हरायटी तुमच्या ताटात भेटतात. हा, पण स्पेशालिटी मात्र एकच, मासळीचा जेवण आणि कोंबडी वडे, तांबड्या रसा, चिंब भिजलेली सुरमई, सुगंधी बांगड्याचा कालवण आणि वडे म्हणजे अंगठे चाटत बसच्या अशी चव. यावर्षी या हॉटेलात तब्बल 25 वर्ष पूर्ण होतात. अजून पण रुचिरा हॉटेलचा विस्तार चालूच असा आणि ह्या यशस्वी प्रवासात त्यांच्या फॅमिलीची नेहमीच साथ भेट दिली. मालवण मध्ये इल्यावर जर तुमका पण घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊचो असा तर तुम्ही सुद्धा रुचिरा हॉटेलला नक्की भेट द्यावा.